टेलिकास्ट प्रो लिंक स्पोर्ट यूट्यूब चॅनलवरती पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक, रितेश ऑन स्ट्राईक, अष्टपैलू खेळाडू शैलेश नॉस्ट्राईक रेनला आणि शैलेशनं नेहमीच आक्रमक बॅटिंग केली। रितेश देखील आपण बघितलं तर पॉवरफुल बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो। पहिल्या चेंडूवरती आक्रमण, हल्ला चढवलाय, पुलचा दर्जेदार षटकार, काय सुरुवात आहे, दिमागदार षटकार यावेळेला रितेशच्या बॅटमधनं। यावेळेला फ्रंट फुटवरती पहिला बॅक फुटला, आता फ्रंट फुटला, मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय। या षटकातला दुसरा उत्तुंग षटकार, रितेशची बॅट तळपायला सुरुवात झालेली आहे। चांगलं आहे रितेश, शॉट सिलेक्शन नेत्रदीपक पद्धतीने आता तो बॅटिंग करतोय। या षटकात पुढचा चेंडू, हार्दिकच्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न, अभिनंदन हार्दिक। रितेश बॅक टू द पॅव्हेलियन आणि मोठा धक्का स्क्वेअर गेला, सुंदर झेल टिपलाय, पहिला मोठा धक्का बसतो इथे त्रिश मंगलवरती विराटन संघाला। पाटील म्हणतात हार्दिक अभिनंदन आणि त्याचं कौतुक करण्याकरता आले। हार्दिकनं पहिलं यश प्राप्त केलं, पहिला ब्रेक थ्रू दिलाय। तुषार इथे आक्रमक करण्याचा प्रयत्न निश्चित झाला, पलटवार करण्यासाठी तो सिद्ध आहे। हा देखील एक आक्रमक बॅटर आहे, यात काय शंका नाही आहे। सातत्यानं मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू तुषार। धावसंख्या 13, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक चेंडू तुमचा शिकार करण्याकरता येणार, हे क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती असतं। आणि फुल टच चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे रितेश बाद झालेला आहे। खूप चांगला झेल स्क्वेअर लेगला पकडला गेला, हर्षल त्या ठिकाणी होता, सुंदर झेल पकडला गेला। धावसंख्या 13, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली हार्दिक आणि ओ झेल सुटलाय। हा पकडण्याकरता तुमच्याकडे निश्चितच स्किल असणं गरजेचं आहे। बघा काय घडलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा गिरकी करणारा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अभेद चेंडू आहे, चतुराई, चपळता आणि चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर स्किल म्हणजे तंत्र तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला इंडियन स्टाईलने झेल टिपायचं की ऑस्ट्रेलियन स्टाईल, हे ठरवावं लागतं आणि स्वतःची तुमची एक स्टाईल असते, त्यावरती तुमचा विश्वास असतो। वाईट बॉलचा इशारा। धावसंख्या 49, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा सामना। त्रिश मंगलमूर्ती विराटन 11 आणि जय महाराष्ट्र चिखलपडा या दोन संघादरम्यान प्रोलिंग स्पोर्ट यूट्यूब चॅनलवरती क्रिकेटच्या खेळाचा आपण आनंद घेत आहे। तुषार तुषार हुशार, त्यानं पलटवार केलाय, एक्स्ट्रा कव्हरला अतिशय देखणा षटकार। सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा हा षटकार आहे। बघा काय फटका सजवला, टायमिंग
प्रॉपर चेंडू करतोय हवाई सफर आणि तुषारच्या बॅटमधनं षटकार. या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता ते बॅटिंग करण्याकरता शैलेश, नॉस्ट्राईक रेंजला तुषार. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे आणि चेंडू डोक्यावरून गेलाय, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. बाउन्सर टाकत असताना तिथे देखील स्किल आहे, खांद्यांचा किती वापर करायचा. 1 फॉर ओव्हरचा इशारा सादिक राजापूरकर करत असताना पहिल्या षटकात 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक टीमची ओळख आहे, आता त्याबद्दल देखील आपण चर्चा करू. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उलटा चेंडू बरोबरच्या डोक्यावरून खेळाय, फटका तर सुंदर आहे. लॉंगामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली, ती धावसंख्या पोचली 23 वरती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता प्रत्येक माणसाची एक ओळख, इमेज बनलेली असते. त्या इमेजप्रमाणे तुम्हाला समाजामध्ये वावरायचं असतं, क्रिकेटच्या मैदानावरती येऊन तसं खेळायचं असतं. आता तरीश मंगलवरती विराट संघाची ओळख काय, ते तडजोड करत नाही, ते तोडफोड करणारे बाक्या संघ आहे. तर सुरुवात तशा पद्धतीने झाली. उलटा चेंडू, नो बॉलचा इशारा. बिंबर चेंडू या ठिकाणी टाकलाय. स्कोरलेगचे पंचांचा हात आपण पाहू शकता. सादिक राजापूरकर वाट बघतायत, त्याचे कारणे मैदानावरती धावा घेतल्या जातात. आता बघूया आणखीन एक धाव मिळणार का, परंतु नाही, या वेळेला थांबावं लागेल. नो बॉलचा इशारा झालाय. बिंबर चेंडू आहे. तुमच्या इमेजप्रमाणे प्रत्येकानं कामगिरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला एक भूमिका दिली आहे, त्या भूमिकेला न्याय देखील द्यायचा आहे. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025, तेव्हा तुम्ही रबर बॉलचं क्रिकेट खेळता, तिथे वेगळं स्किल आपल्याला अपेक्षित आहे. धावसंख्या 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती फ्रीचा इशारा करत असताना सादिक राजापूरकर. तुषार ऑन स्ट्राईक. सुरेख फ्रंटफुटला खूप चांगली बॅटिंग करत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सुमितनं चेंडू फील्ड केला, 1 धाव मिळेल तुषारला. आज तुषार सकाळी जो नाश्ता करून आला आहे, मला वाटतं सकारात्मक नाश्ता करून आलेला आहे. बऱ्याच वेळेला पॉझिटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. खूप चांगली बॅटिंग, फ्रंटफुटवरती बॅटिंग करतोय तुषार. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ हो, काय फटका, अतिशय सुंदर. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. पाटमधनं षटकार, त्याच्या इनिंगमधला हा पहिला षटकार. अकुटपदा चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक हर्षलनं झेल सोडलाय, सोप्पा झेल सोडलाय. टप्प पडल्यानंतर उसळी घेणारा जो चेंडू होता आणि बाउन्सर टाकला गेला होता, तो आता डोक्यावरून जातो का ते देखील पाहिलं जाईल. आणि तो दुसरा आहे का, कारण 1 पर ओव्हरचा इशारा सादिकने यापूर्वीच केला होता. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025, उत्तम प्रकारची कामगिरी सादिक राजापूर करतात. एक स्वतः चांगले खेळाडू असल्यामुळे मैदानात काय हवं काय नको याची चांगली त्यांना माहिती. इट्स नो बॉल. नो बॉल याचा अर्थ फ्रीट. डोकेदुखी गोलंदाजाची वाढणार आहे, कारण पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे आणि समोर आक्रमक बॅटर अर्थात तुषार. 35 धावा दाबलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ. 2 वाईट बॉल 2 नो बॉल या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर महागडा ठरतो का नवनाथ. सुरेख वेगात केलेला बदल होता, स्लोअर छान पद्धतीनं
शिरीष नवरती बॅटिंग करतो तुषार 10 धावसंख्या 35 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक 2 जय महाराष्ट्र चिखलपाडा त्रिश मंगलमूर्ती विरातन या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषजी आपलं स्वागत आहे. त्रिश 11 मंगलमूर्ती विरातन संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. आणखीन एक सुंदर चेंडू आहे परंतु बघूया नो बॉल. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न चेंडू डोक्यावरून तो गेलाय आणि त्यामुळे इथे पहा काय घडलंय. पुन्हा एकदा नो बॉल. लेदर बॉलचा जेव्हा चेंडू टाकता आणि खांद्याचा वापर करता त्यावेळेस तो जास्त वापर करावा लागतो. टेनिस बॉलचा तुलनेमध्ये थोडासा कमी, परंतु या रबर बॉल ऑलरेडी रबर बॉल 2 चेंडूच्या तुलनेमध्ये जास्त उडतो. त्यामुळे खांद्यांचा किती वापर करायचा ते तुम्हाला ठरवावं लागेल. आपण पण टाकला पण फुटला नाही का, ज्या पद्धतीनं नो बॉलचा इशारा झाला. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू आहे. सुंदर कामगिरी नवनाथकडनं देखील होते. धावसंख्या 36 आतापर्यंत नवनाथच्या षटकामध्ये 15 धाबा कुठल्या गेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. 36 for 1. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेवरती. नवनाथ हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. ओ वेगात केलेला बदल पुन्हा एकदा स्लोवर बन ऑन साईडला खेळलाय. नवनाथ चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आता आहेत. मिड विकेट स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आले आणि दोन्ही बॅटरनी आघाडीच्या फलंदाजाचा विचार केला तर रितेश बाद झाल्यानंतर तुषार आणि शैलेशने अतिशय शानदार कामगिरी केली. पहिल्या 2 षटकात मैदानावरती प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन संघासमोर खेळणारा संघ जय महाराष्ट्र चिखलपाडा. 38 धाबा 38 for 1. 38 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया डीजे कुंदन. पुरून उडणारी गोष्ट म्हणजे कष्ट. सामना जिंकण्याकरता तुम्हाला या ठिकाणी अपार कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. धावसंख्या 38. पहिल्या 2 षटकामध्ये त्रिश 11 मंगलमूर्ती विरातन संघानं अतिशय दिमागदार कामगिरी केली. याला कुरगुडी असा शब्द आहे कारण 2 षटकात 38 धाबा. रबर बॉलचं क्रिकेट आहे, सकाळचं सत्र आहे, चांगलं ऊन पडलं आहे. तर यावेळेला बॅट्समनसाठी नंदनवन असलेली विकेट आहे. या विकेटवरती तुम्ही अप्रतिम कामगिरी केली आणि ओळख आहे त्रिश मंगलमूर्ती 11 विरातन संघाची. तोडफोड करणं ही त्यांची ओळख आहे. नवनाथकडनं अपेक्षा होत्या परंतु आज तितकी चांगली कामगिरी तो करू शकला नाही. या पहिल्या चेंडू लेग ब्रेक टाकलाय. राहुलच्या कोट्यातले पहिले षटक आहेत. संघाचा विचार केला 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू झाले. धावसंख्या 38 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. निर्धाव चेंडू टाकलाय. लेग ब्रेक गोलंदाजी चेंडू या विकेटवरती बळतात ते आपण कालही पाहिलेलं आहे. लेग ब्रेक टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे आणि पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. आता लेग ब्रेक टाकत असताना देखील कंट्रोल महत्त्वाचा आहे. गाडी चालवताना कंट्रोल महत्त्वाचा आहे. बॉल टाकत असताना कंट्रोल महत्त्वाचा आहे. आणि हा चेंडू फेकत असताना तुम्हाला शक्ती आणि युक्तीचा मेळ घालावा लागतो, ताळमेळ घालावा लागतो. लेग ब्रेक केलाय. पहिला चेंडू खूप चांगला होता, अचूक टप्प्यावरती वळला, बॅट्समन नाही कळला. परंतु हा चेंडू पहा टप्पापर्यंत उसळी घेतोय, वळतोय, गिरकी घेतोय. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा लेग ब्रेक. खूप मोठा लेग ब्रेक आपल्याला बघायला मिळतोय. टर्न चांगला मिळतोय गोलंदाजाला राहुलला. पहिल्या 2 षटकामध्ये कुरघोडी केली दोन्ही बॅटरनी, शैलेशने तुषारने. त्यानंतर मात्र मैदानावरती अप्रतिम कामगिरी करत असताना राहुल. पार्टनरशिप 14 चेंडूमध्ये 28 धाबांची. 40 धाबा धाबलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुल नगा बिबिलिज एनकडनं मारा करतोय. ओ आणखीन एक दर्जेदार चेंडू. बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू आहे. राहुल सुंदर कामगिरी करतोय, नियंत्रित मारा करतोय, तिखट गोलंदाजी करतोय. आणि 2 षटकात जेव्हा 38 धाबा होतात ना तेव्हा गोलंदाजावरती देखील दबाव असतो. परंतु या दबावाला झुगारून शानदार कामगिरी करत असताना गोलंदाज ऑन सेटला पूल केलंय. फटका चांगला, गॅप पण आहे. तुषार
या बैला खरपूस समाचार घेतोय, पलटमार करतोय, चेंडू सीमारेषा पार, धाव मिळते 4, चौकार. अर्धा मिळते 4, खणखणी चौकार. लेग ब्रेक चेंडू आहे, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न तुषारचा. यापूर्वी चौकार आला, परंतु त्यानंतर बघा राहुल पुन्हा एकदा सावध झाला. लेंथ चांगली होती, दिशा चांगली होती, थोडासा आउट ऑफ द स्टंप चेंडू टाकला. या षटकात फक्त 6 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ, शेवटच्या चेंडू षटकातला शिल्लक. वाईट बॉल. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. बस सिद्धांत आपल्याला दाखवेल काय घडलं होतं मैदानावरती. दुसऱ्याला चेंडू खेळत असताना काय घडलं होतं पहा. थोडीशी विचित्र घटना. सफल झाला होता, त्यानंतर ऑकवर्ड पोझिशनमध्ये आला. खूप वळलेला चेंडू आहे. नवनाथ पुन्हा एकदा आत्मविश्वास देत असताना आपल्या गोलंदाजासाठी. किरण गुरुद्वान अचिवर स्पोर्ट बॅट चिकट, फलंदाज बाद, तुषार आउट. राहुलला यश मिळतंय. दुसरा धक्का बसतोय 30-11 मंगलमूर्ती बिरातन संघाला. मध्ये 16 धाबांची खडी संपुष्टात. तुषार पॅक टू द पबल. काय घडलं होतं पहा. अगदी योग्य पद्धतीनं हा रिप्ले दिलाय सिद्धांतनं. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकल, चेंडूच्या रेषेत नाही, डावा पाय चेंडूच्या रेषेत. आणि या वेळेला बॅट आपण बघितलं ज्यावेळेस संपर्क झाला तेव्हा चेंडूपासून दूर होता बॅट्समन तुषार, त्यामुळे बॅटची कळ लागली. आणि यष्टीरक्षण खूप चांगलं होतं, खूप चांगलं यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे तेजस यष्ट्यांच्या मागे टपून बसला होता, त्याने खूप चांगला झेल टिपला. धावपल करते, धावसंख्या 45. या षटकात फक्त 7 धावा आल्या. लेग ब्रेक सुंदर गोलंदाजी राहुलकडून, दर्जेदार कामगिरी त्याने केली. 3 षटकात समाप्त, धावसंख्या 45, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती हर्षलला पाचारण करण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना हर्षलसाठी असणार आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनावर क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी मानाची स्पर्धा SP बॉईज ट्रॉफी 2025 पालघर जिल्ह्यातील 1 नंबर रबर बॉलची स्पर्धा सध्या आपण प्रोलिंक स्पोर्ट यूट्यूब चॅनलवरती पाहतोय. षटक क्रमांक 4, धावसंख्या 45, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, पण वाईट बॉलचा इशारा करतायत. एका बाजूला शैलेश जो आहे ना, तो अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. रितेश बाद झालाय, तुषार बाद झालाय. आघाडीचा फलंदाज रितेशने धाबा केल्या 12, तुषारच्या बॅटमधनं 16 धाबा. सकाळचं सत्र बरोबर 10:30 झालेत. ऑन साईडला लॉग ऑन, त्यानंतर काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग. ऑफ साईडला थर्ड मॅन, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक. बॅटर शैलेशसाठी नवीन बॅटर नाही आहे, नॉन स्ट्रायकर एंडला आहे. हा देखील एक व्यावसायिक खेळाडू मैदानावरती पाहायला आपल्याला मिळतोय. किरण गुरुद्वान ज्याचे टिपलेले झेल देखील व्हायरल झालेले आहे. अचिवर स्पोर्ट त्याने एक पारितोषिक देखील ठेवलेलं आहे. उलटा चेंडू थोडासा पुढे सरसावत खेळलेला, अतिशय देखणा फटका. बॉलरच्या डोक्यावरून या ठिकाणी हा षटकार आहे. वा, काय फटका सजवलाय. स्ट्रोक होता शैलेशचा. ज्या पद्धतीने थोडासा पुढे सरसावला, फुलटा चेंडू आहे, त्यावरती खरपूस समाचार केला. अप्रतिम तंत्र मैदानावरती शैलेशकडून. 16 वरती पोहोचलाय. धावसंख्या 52, 50च्या पलीकडे. उपटॉपच्या भारतात चेंडू पुन्हा एकदा तंत्र पहा, अतिशय दर्जेदार. बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे. जेव्हा मी प्रवीण आमरे सरांची मुलाखत घेतली होती, अर्थात विरारच्या नारंगीच्या मैदानावरती, त्यांना एक प्रश्न विचारला होता की एक चांगला बॅट्समन होण्याकरता काय करावं लागेल. तर ते म्हणाले की तुमचं बेस चांगला पाहिजे, बेसिक चांगलं असलं पाहिजे.
आणि जर बेसिक चांगलं असेल तर कुठल्याही देशात जाऊन कुठल्याही विकेटवरती तुम्ही चांगली कामगिरी करू शकता, दर्जेदार कामगिरी करू शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मुनाफ पटेल जो गुजरातचा खेळाडू आहे त्याची एक मुलाखत नवसारीच्या मैदानावरती घेण्याची संधी मिळाली होती. तर ते वेगवान गोलंदाज जेव्हा त्यांना मॅग्रा म्हणायचे की भारतासाठी मिळाला तो मॅग्रा, कारण ज्या पद्धतीने त्यांची ॲक्शन होती आणि स्टंपच्या जवळ ती गोलंदाजी करायचे. त्यांना देखील गोलंदाजाबद्दल एक प्रश्न विचारला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. नवीन बॅटर आहे, लेग बायचा इशारा पंच करत असताना धावसंख्या पोचली ती आता चौथ्या षटकात 54 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बाईज आहे, लेग बाईज एक आहे, वाईट 5 आहेत, नो बॉल 3 आहेत. मिस्टर इस्टाचा आकडा मला वाटतं आता डबल फिगरच्या दिशेने वाटचाल करतोय. 54 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्षचं हे षटक 4 चेंडूमध्ये त्यानं 8 धाबा दिल्या आहेत. शैलेश 17 मध्ये घेतोय. नयनला आपलं खातं खोलायचं आहे. धावसंख्या 54 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला पूल केलाय, फटका चांगला आहे, चेंडूचं वेग प्रचंड आहे, आउटफील्ड सुपरफास्ट मास्टर स्ट्रोक. आज शैलेशच्या बॅटमधनं खणखणी चौकार. केले शैलेशनं 21 वरती आत्तापर्यंत तो पोहोचलाय. अप्रतिम बॅटिंग केले, 9 चेंडूमध्ये 21, 58 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हुक केलंय परंतु इथे क्षेत्ररक्षक चाकलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. शैलेशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुपर बॅटिंग. क्या 62 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शैलेश करतोय 25 वरती. पावशतक त्याचं पूर्ण झालंय. झेपणाऱ्या गोष्टी करत गेले की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते, हे चांगलं माहिती आहे शैलेशला. त्याच्या बॅटमधनं शैलीदार फटके आपण पाहतोय. पदलरित्या चांगलं आहे, तो फ्रंटफुटवरती खूप चांगलं खेळतोय, बॅकफुटवरती चांगलं खेळतोय. बेसिक चांगलं असेल ना, तुमचा पाया मजबूत असेल तर इमारत आपोआप उभी राहते. आणि तेच पाहिजे आपल्याला बघायला मिळते. जो संघ मैदानावरती उतरलाय त्याची ओळख आहे तोडफोड करणं, पण तोडफोड करत असताना तंत्र देखील महत्वाचं आहे. 11 मंगलमूर्ती विराथन 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल आता कस लागेल बॅट्समनचा. यष्टी रक्षक नवनाथ अचूक नेम. बॅट्समनचा झालाय गेम. 25 धाबांवरती शैलीची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का. गोलंदाजी निश्चितच प्रभावी ठरते. मैदानावरती शानदार कामगिरी त्यानं आतापर्यंत केले. पहिल्या षटकातही बॅट्समनचा कस लागला होता, आताही तेच आपल्याला बघायला मिळते. नयन इथे आता नॉस्ट्राक्रेनला नवीन बॅटर धर्मेश. धावसंख्या 62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल गोलंदाजी मार्कवरती. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. पहिल्या षटकात त्यानं लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना बॅट्समनला भंडावून सोडलं होतं. वाट बघितली, चांगला फटका खेळेल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. वाट बघितली आणि वाट लावली धर्मेशनं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. कौशल्य पहा, ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती होता. थोडासा पटका जर बघितला
उलटा चेंडू वेगवान आहे. डावखोरा फलंदाज मैदानावरती एकदा पूर्ण होईल का, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय नयनकडनं. कदाचित दुसरी धाव देखील पूर्ण होईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, त्यात फारसे यश मैदान. टाळ्यांचा गजर त्रिशूल मंगलमूर्ती बिरातन संघाकडनं केला जातोय. जाजाबाईला मंगलमूर्ती बिरातन 30 आशिष यांचा संघ मैदानावरती उतरलाय, त्यामुळे डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर सातत्यानं आपण गेले 5 वर्ष या मैदानावरती पाहिलंय. मग मैदान कोणतं आहे? अर्थात हे जे मैदान वेडीचं मैदान आहे, तिथे देखील किंवा इतर ठिकाणी पाठीराखे प्रचंड असतात 30 मंगलमूर्ती बिरातन संघासाठी. राहुल आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 15 धावा, धापक धावा 70, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 डावखुरा फलंदाज धर्मेश ऑन स्ट्राईक. ऑनसाइड खेळला, स्कोर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे जतीनने चेंडू फील्ड केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होणार का नाही ते पाहूया. पंच टीबी अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत. नितेश कदम दुहेरी भूमिकेमध्ये आहे. हा फटका खेळत असताना टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं, परंतु जतीन स्क्वेअर लेगला आहे, त्याचा थ्रो अप्रतिम होता. आपण ॲक्शन रिप्ले देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी आता काय घडलंय, बॅट्समन आउट नॉट आउट, त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2025 स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्गाते, स्पर्धेचे निर्माते शुभमजी पाध्ये. नॉट आउट. थ्रो खूप चांगला होता. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतोय 30 मंगलमूर्ती बिरातन संघाच्या डगआउटमध्ये. कारण डावखुरा फलंदाज एवढ्यासाठी पाठवलंय तर राहुलला अनसेटल करायचं आहे, कारण लेग ब्रेक गोलंदाजी होते मैदानावरती आणि लेग ब्रेक गोलंदाजी डावखुरे फलंदाज लिलया खेळतात आणि म्हणून या ठिकाणी हा एक डाव खेळलाय 30 मंगलमूर्ती बिरातन संघानं. 70 धावा 3 गड्यांच्या मुबद्यामध्ये. कॅप्टनने काय सांगितलं होतं, आम्हाला 70+ धावा करायच्या आहेत. पुलचा फटका सुंदर आहे, टायमिंग छान आहे, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. सुमितनं चेंडू इथे सुंदर पकडला आणि 1 धाव की 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाही. मला वाटतं त्याचे कारण आहे धर्मेश स्ट्रायकर एंडला राहील, अनसेटल करण्याकरता राहुलला शेवटच्या षटकात मॅक्झिमम धावा उभारायच्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावसंख्या 72, 72 पत्री. एक्सिलंट बॅटिंग बाय धर्मेश, स्प्रिंग ऑन 10. नयनला आपलं खातं खोलायचं. 3 चेंडू खेळा, एकही धाव त्याच्या खात्यावरती नाहीये. राहुल खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. हा फटका सुंदर सजवलाय, आकाशाला गमटणी करणारा सुंदर फटका, शानदार स्ट्रोक, षटकार. एकूण धावा आहेत 80 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना 30 मंगलमूर्ती बिरातन. NCC सफाळे श्रीराम कसराळी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडे नवनाथवरती आज कॅमेरा असेल, आपण बॅटिंग तो देखील करतो. NCC सफाळे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्रीराम कसराळी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. महत्त्वाचा सामना, 2 मातबर संघ, मजा येणार या मॅचमध्ये. किरण कारभारी क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. तर टॉसची वेळ झालेली आहे, दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयार राहा. यानंतर होणारा सामना NCC सफाळे श्रीराम कसराळी टीमचा कॅप्टन. किरण कारभारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तोपर्यंत कुंदन डीजे यांचा आवाज आपण ऐकूया आणि त्यानंतर टॉस केला जाईल. कुंदन डीजे. कॅप्टन NCC सफाळे, NCC सफाळे संघाचा कॅप्टन
श्रीराम कसराळी आणि NCC सफाळी संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघांना हा शेवटचा कॉल असेल. श्रीराम कसराळी टीम कॅप्टन. श्रीराम कसराळी संघाचा कॅप्टन लवकर या, जास्त वेळ नाही आपल्याकडे. बॅटर मैदानावरती चला, आपण देखील जास्त वेळ घेऊ नका, कारण जतीन आणि सादिक या दोन्ही अनुभवी पंच मैदानावरती. तर 30-11 मंगलमूर्ती विराटांचा संघ मैदानावरती दाखल झाला. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं SP बॉयज ट्रॉफी 2025 सीजन 5 ऑर्गेनाइज्ड बाय शुभम पांडे. और प्रतियोगिता का 5वां दिन, दूसरा मुकाबला, सेकंड मॅच ऑफ द टूर्नामेंट. आणि आता टॉसची वेळ झाली. किरण कारभारी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सफाळी संघाने टॉस जिंकलेला किरण कारभारी, थँक्यू सो मच. महत्त्वाचा मॅच आहे. दुसऱ्या बाजूला आपण वैतरण विभागामधून एक टीम तुमच्या विरुद्ध खेळणार आहे. टॉस जिंकलाय, निर्णय या ठिकाणी सांगायचा आणि त्याचं कारण. क्लियर आलं किरण नाही आता किरण सांगतो. फिल्डिंग किरणने तिकडे इशारा केलेला आहे. जास्त प्रश्न तुम्हाला विचारणे, मला माहिती आहे की तू बोलायचं नाहीये. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानात द्यायची आहेत आणि सडेतोड द्यायचे आहेत. एक चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. सफाळी संघानं जिंकलाय, पण टॉस प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. फारसे त्यांना बोलायचं नाही, कारण किरण इथे आत्ता या टॉस बॉक्समध्ये नव्हता. तो समोर आहे. किरण गुरुद्वान, अचिवर स्पोर्ट. आणि या मॅचमध्ये धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल. परंतु 80 धावा झाल्या आहेत. 81 धावांचा पाठलाग करण्याकरता आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले. एक मोठं युद्ध मैदानावरती रंगेल आणि ते सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्याबरोबर मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत आमचे मित्र प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे सर. तुमचा आवाज आपण ऐकतायत आजच्या 5व्या दिवसामध्ये. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान अभिमान आणि या स्पर्धेचे प्रणेते म्हणून शुभमजी पाध्ये यांना मानाचा मुजरा. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते असा रितेश किनीला आपण पाहतायत. अर्थातच बबलूला आपण पाहू शकाल. मंगलमूर्ती विराथन आज 30-11 या नावाने खेळत असताना आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. हार्दिकला परिपूर्ण यावेळेला सरप्राईज करून जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. नयन किनीच्या हातामध्ये 2 बंधू पाहायला मिळत आहेत. रितेश किनी, नयन किनी, दोन्ही खेळाडू दर्जेदार. आणि काय बॅटिंग केली अप्रतिम. एक झेल सुटल्यानंतर शैलेश आक्रमकता दाखवली होती. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. वाईट +1, 2 धावा मिळतील. अकाउंट ओपन होतोय. सांघिक जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. टप्प्याचा चेंडू जरूर होता. थोडीशी चेंडूला ह्या वेळेला जरूर टॉस झाला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाहेर निघणारा बॉल, डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले रितेश किनीच्या माध्यमातून. रितेशने 2 षटकार जरूर ठोकले होते विथ द बॅटने. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमची 3 या धावसंख्येवर. रितेश, शैलेश, तुषार, नयन आणि धर्मेशने अतिशय चांगला खेळ केला. तो धर्मेशने हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर त्या ठिकाणी धर्मेश पुढे सरसावतायत. बॅकफुट पॉइंटला चांगली फेकी, ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे धर्मेश, मॅग्निफिसेंट थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. एक भलं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 80 धावा या 81 धावांचं लक्ष
80 धावा पहिल्या षटकामध्ये या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळला आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. बॅटने आतापर्यंत धावा परफेक्ट येत नाहीयेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर मिथुन आहे, राजू या नावाने सुद्धा ओळखले जातात. रितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न केला. काय गोलंदाजी केली आतापर्यंत रितेशने. अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले, जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अपेक्षित अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील, 81 रनचं पाठलाग करायचं आहे आणि या धावा जर अचीव करायच्या असतील तर षटकार चौकार येणे गरजेची गोष्ट राहील. ती जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप कॅन्डी यांना संधी. षटक क्रमांक दुसरं घेऊन येईल सुमित कारभारीला आपण पाहतायत. किरण कारभारी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये. ऑल इज वेल. चांगला बॉल, अप्रतिम, गुड लाईन अँड लेंथ. कालच्या दिवसात आपण पाहिलं, धीरजला आपण पाहिलं होतं. काय नगावे टीमचा गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी करताना 2 षटकं त्याने हाताळली. फक्त एकच धाव दिली 2 षटकांमध्ये. एक विकेट मेडन ओव्हर सुद्धा पाहायला मिळालं आणि चर्चा काल धीरजची सुद्धा झाली. टप्पा पडल्यानंतर खूपच बाउन्स मिळाला होता आणि हा आवाक्याच्या बाहेर बाउन्स असल्यामुळे पंचांनी लगेच तिथे सांगितलं सुमितला की हा तुझा 1 बाउन्स या ठिकाणी क्लिअर झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन द बोर्ड. 81 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी धर्मेश येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो ह्या वेळेला जरूर पाहायला मिळतोय, परंतु चेंडूने थोडासा बाउन्स घेतला आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील. ती जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. SP बॉयज ट्रॉफी 2025 मध्ये वेडीचं हे मैदान, हिरवळ मैदान, डोंगराच्या कडा कपारात वसलेलं हे सुप्रसिद्ध मैदान पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसात स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला खेळलाय, फटका तर छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता आणि विनायक यांचं स्वागत षटकाराने आणि पंकज यांचं स्वागत षटकाराने केले गेले. 6. सोळा रन झालेत. हार्दिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट ह्या वेळेला पाहायला मिळते आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउंड चौकार. गुड बॅटिंग, गुड शॉट बाय हार्दिक. चौकार. फलकावर पाहायला मिळत आहे 4 बॉलचा खेळ झालाय. सुमित कारभारीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार हार्दिक घेताना पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू होता, खोलवर चेंडू, परफेक्ट यॉर्कर मारा पाहायला मिळतोय. मात्र शैलेश निवल फेकी करेपर्यंत 2 धावा येतील काय? यस, डेफिनेटली 2 धावा पूर्ण होत आहेत.
या दुहेरीने जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम जाऊन पोहोचते फलकावर. 22 या धावसंख्येवर 22 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 वर धावसंख्या. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. विकी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु राजू स्वतः विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज बाद होईल. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर सेकंड इनिंगमध्ये 81 धावांचा पाठलाग करत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 ला पहिला धक्का जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. गॉ धावा फलकावर. या मैदानात आल्यानंतर तुम्हाला एक प्रसन्नता वाटेलच. अशा प्रकारचं हे सुंदर हिरवळ मैदान प्रत्येकाला चाहूल लागलेली असते की SP बॉयज ट्रॉफी कधी येणार. जसा मे महिना समाप्त होतो आणि यंदाच्या वर्षात 7 मेला परफेक्ट पावसाचं आगमन झालं आणि आता मध्यंतर मात्र पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली गेले. असं वाटलं धो पाऊस पडेल जूनच्या एंडिंगला आणि त्यामुळे SP बॉयज ट्रॉफी लवकरात लवकर यंदा आली. आज 5वा दिवस सातत्याने पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. तर एकच दिवस पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस तर अजिबात या वेळेला पाहायला मिळाला नाही. मात्र उद्याच्या दिवसात मुसळधार पाऊस असेल का? प्रतिम चांगला बॉल होता. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. नयन किनी त्या ठिकाणी शार्प आहेत विकेट किपरच्या भूमिकेत आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला 100% द्यावे लागतात. मग 311 मंगलमूर्ती विराथन गणरायाच्या कृपेने मैदानात उतरणारी संघटना म्हणजेच मंगलमूर्ती विराथन आपल्याला पाहायला मिळते. तर मराठी अस्मितेचा बाणा जरूर मात्र आपण पाहू शकतायत जो हृदयावर अर्थातच जय महाराष्ट्र. संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका तर फसतोय. बॉल बराच वेळ हवेत आणि शैलेश निवल सारखा वन ऑफ द बेस्ट फिल्डर या मैदानातला अभेद्य किल्ला आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. एक नंबर आहे ही स्पर्धा. त्याचं एकमेव कारण आपल्याला पाहायला मिळतं की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. एक स्वतःनी मात्र 4 वर्षा अगोदर स्क्रिप्ट लिहिली म्हणजेच SP बॉयज ट्रॉफीचा फॉर्म आला आणि तेव्हापासून मात्र या स्पर्धेचे डायरेक्टर म्हणून आपण पाहताय शुभमजी पाध्ये आहेत. नो डाऊट अबाउट इट. बऱ्याच स्पर्धा रबर बॉल होतात. तुम्हाला तिथे मात्र एक छोटासा कुठेतरी तंबू पाहायला मिळेल. तिथे कॉमेंट्री नसेल, साऊंड सिस्टम नसेल. मात्र फायदा हा शब्द रबर बॉल आल्यानंतर बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो, परंतु इथे हा फायदा हा शब्दच नाहीये तो शुभमजी पाध्ये यांच्या डिक्शनरीमध्ये. संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 2 विकेट. 81 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी नामुष्की उडवली गेले. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता, परंतु आवाक्याच्या बाहेर आपण पाहू शकतायत लाईन लेंथ ओळखली आणि त्यानंतर मात्र यावेळेला आतापर्यंत पंचांची भूमिका छान राहिले. जतीन भुयाळ सर आज खास करून शहापूरवरून या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप लांबचा प्रवास, सकाळी 5 वाजता घर सोडलं.
आणि ज्या वेळेला नितेश कदम सुद्धा मात्र त्या विभागात जातात तेव्हा 4:30ला घर सोडतात. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. लेगबाईचा इशारा सादिक राजापूरकर सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रीमो चषक जेव्हा ते खेळले तेव्हा विजेते ठरले गेले होते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळले तेव्हा ते विजेते संघ म्हणून त्या संघामध्ये होते. वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. नवनाथ या खेळाडूकडे कॅलिबर खूप आहे, परंतु आता खरी कसोटी असेल. इथून मात्र षटकार चौकार, कारण थोडासा प्रवास अजून दूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे. टप्पा पडल्यानंतर काय अचंबित करणारा चेंडू होता. बाउन्स जरूर मिळाला. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला बाउन्स होतो. त्याच पद्धतीने मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने रितेश किनीचे बंधू नयन किनी यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेला आणि अतिशय अप्रिसिएशन तुषार किनी करत असताना पाहायला मिळत आहे. 27 धावा झालेत, म्हणजे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहत आहेत जवळजवळ 54 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 54 रन. विजयासाठी 27 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने धर्मेश या वेळेला डायरेक्ट हिट. नवनाथला परतावं लागेल. क्रॉस झाले नव्हते. डायरेक्ट हिट. नयन किनी लहानपणी भरपूर लगोरी खेळले असतील आणि इथून मात्र आपण पाहताय डायरेक्ट हिट झाला. काय थ्रो होता पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. जतीन ऑलरेडी शफल झाले होते. चांगला बॉल होता. नयनला मात्र पहिल्या अटेम्प्टला बॉल मिळाला नाही, परंतु त्यानंतर जतीनने क्रीज सोडण्यास उशीर केला आणि इथून आपण पाहतायत नवनाथ मात्र थोडेसे निराश, नाराज, हताश मनाने बॅक टू द पॅव्हिलियन. सत्तावीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धर्मेश ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. यावेळेला 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. विकी बॅकअप चांगला करतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. 11 मंगलमूर्ती विराथन. मात्र आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सुटला धर्मेच्या हातातून. स्किट झाला तर काही इफेक्ट पडणार नाहीये. ज्या पद्धतीने रितेश किनीने सुरुवात 2 षटकाराने केली होती आणि त्यानंतर तो बाद झाल्यानंतर थोडासा चिंतेचा विषय होता, परंतु शैलेश निवल आणि तुषार किनीने एक चांगली पार्टनरशिप केली, भागीदारी रचली. प्रतिम चांगला टप्पा. अचूक टप्प्यावर भेदक मारा. कालच्या गोलंदाजाची आठवण येते अर्थातच धीरजची. ज्या पद्धतीने धीरजने प्रणय पाटीलला ते चेंडू बीट केले होते. चांगला बॉल या वेळेला त्याच टप्प्यावर गोलंदाजी. पहा, जेव्हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतो, एका गोलंदाजाला मात्र चांगली लाईन अँड लेंथ मिळाली तर त्याच टप्प्यावर तो अचूक गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला स्टेप आउटहून खेळला गेलाय. फक्त 1 रन मिळेल. शैलेश निवल पुढे सरसावेल. तत्पूर्वी एका धावेनिशी संघाची धावसंख्या 29. यंदाच्या वर्षात शैलेश निवल पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग ही मात्र पाहायला मिळाली. अतिशय चांगली स्पर्धा. 8-8 षटकांचे सामने ते खेळवले गेले नंडोरेच्या मैदानात, देवकोप क्रीडा संकुल, आणि त्यामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 29ला 3. चांगल्या भव्य दिव्य ट्रॉफीज ब्रदर स्पोर्ट्स शॉप मध्ये आपण पाहू शकताय. तेजस अँड ब्रदर त्याचे पाहायला मिळतात. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विघ्नहर्ता स्पोर्ट्सच्या माध्यमातून शूज आपण पाहू शकाल. ब्रदर्स जोडी महेंद्र भोईर आणि राजू भोईर. त्यानंतर किरण गुरुद्वान ॲक्च्युअल स्पोर्ट्स याच्यासाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅप, ब्रँडेड कॅप आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण गुरुद्वान यांच्या माध्यमातून, जीवदानी स्पोर्ट्स संजय पाटील यांच्या माध्यमातून सुंदर पुमाचे शूज आपण पाहू शकाल. शिस्तप्रिय ट्रॉफी सुद्धा आपण पाहत आहेत. राहुल अरविंद कवळी साहेब यांच्या माध्यमातून वेडी गावातील अनमोल रत्न. हर्षल पाटील आणि तेजस पाटील यांच्याकडून ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी ही त्यांच्या शॉपमधून. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला होता बॉल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. प्रत्येक गोलंदाजाने, फलंदाजाने, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने आणि यष्टीरक्षकाने आपली जिम्मेदारी काय आहे, आपली जबाबदारी आपल्या प्लेइंग 11मध्ये काय बनते हे जेव्हा जाणताना त्यावेळेला तुम्हाला एक चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळतं. आणि तेच केलं आत्तापर्यंत 30-11 मंगलमूर्ती विराथन या टीमने. अगोदर मंगलमूर्ती विराथन लॉर्ड्समध्ये नाव होतं. आशिष भुईर आले आणि त्यांनी सांगितलं 30-11 मात्र हे नाव तुम्ही ॲड करा. विनोद पाटील 30-11 हे नाव घेतल्यानंतर आपण पाहिलंय 30-11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हे नाव सुद्धा भरपूर चर्चेत राहिलं 30-11च्या नावाने. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु उशीर झालाय. षटकार हुक केलं, 6 धावा बुक केल्या. 6 मनोज पाटील मन्या यांना आपण पाहिलं नाही. कालच्या दिवसात त्यांची हजेरी लागली होती. उद्या ओपन टीम मध्ये दिसतील का हा सुद्धा एक चर्चेचा विषय असेल. उद्या भरपूर स्टार कास्ट मंडळी, सुमित डेकळे, प्रथमेश ठाकरे, रवी लिंगाला, भरपूर आकाश जांगीड, जे खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचे आहेत तेच मात्र आता रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून पाहायला मिळतात. नागेश वाडेकर सुद्धा पाहायला मिळेल का, ज्याने शतक ठोकलं होतं गेल्या वर्षामध्ये मान्सून ब्लास्टमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव आम्ही सुद्धा त्याचे साक्षीदार होतो. यंदाच्या वर्षात एक शतक लागलं निखिल जाधवच्या बॅटमधून. आणि इथून मात्र आपण पाहताय जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम पराभूतच्या छायेत पराभवाची चव चाकण्यास भाग पाडलं गेलं. परंतु असंच मैदान सोडू नका, हँडशेक करून मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. दोन्हीही संघ मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे मात्र आपण दर्शवायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन 30-11 मंगलमूर्ती विराथन. गणरायाच्या कृपेने मैदानात उतरणारी संघटना म्हणजेच मंगलमूर्ती विराथन. श्रीराम कसराळी या टीमला कोण विसरेल. पहा मॅच समरी 41 रनने दणदणीत विजय मिळवलाय. चला नवनाथ नानो